नमस्कार. पेरणीचा हंगाम आता अगदी जवळ आलाय आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय. यावर्षी सोयाबीनचं कोणतं बियाणं निवडायचं? कारण बघा, भरघोस उत्पन्नाची खरी सुरुवात होते ती एका योग्य वाणाच्या निवडीपासून. हीच तर सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. हो, हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाला हवंय. चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बाजारात जे सर्वोत्तम वाण आहेत त्यांचं व्यवस्थित विश्लेषण करू आणि आपल्या शेतासाठी नक्की काय योग्य आहे ते ठरवूया. पण थांबा, थेट वाणांची नावं घेण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. सर्वोत्तम वाण म्हणजे फक्त जास्त उत्पन्न देणारा वाण असं नाही. तो वाण आपल्या जमिनीच्या प्रकाराला, आपल्याकडच्या पाण्याच्या सोयीला आणि आपल्या व्यवस्थापनाला जुळणार असायला हवा. चला, आधी बघूया की नेमके कोणते घटक तपासायचे. हे आहेत ते महत्वाचे मुद्दे. म्हणजे बघा, आपल्या भागात पाऊस कमी असेल तर कमी दिवसात येणारं वाण निवडायला हवं. आपली जमीन भारी आहे की हलकी, सिंचनाची सोय आहे की नाही, आणि हो, आजकाल काढणी हार्वेस्टरने करायची असेल तर शेंगा न तडकणारा आणि खोड मजबूत असणारा वाणच हवा. या सगळ्या गोष्टींचा विचार केला की मगच योग्य निर्णय घेता येतो. चला तर मग आता वळूयात थेट त्या वाणांकडे ज्यांनी गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवलीय आणि भरघोस उत्पन्न सुद्धा दिलंय. तर या यादीतलं पहिलं आणि सध्या खूप चर्चेत असलेलं नाव म्हणजे PDKV आंबा. हा वाण खास करून मराठवाडा आणि विदर्भासाठी विकसित केला गेलाय आणि गेल्या वर्षी तर याची खूपच चलती होती. आता ह्या वाणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर तो खूप कमी दिवसात तयार होतो. म्हणजे ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे किंवा पावसाचं प्रमाण कमी असतं त्यांच्यासाठी हा एक प्रकारे वरदानच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काढणीला थोडा उशीर झाला तरी याच्या शेंगा तडकून आपलं नुकसान होत नाही. आणि उत्पादनाबद्दल बोलायचं झालं तर सरासरी 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळतं. कमी दिवसात इतकं उत्पादन देणं हेच या वाणाचं मुख्य आकर्षण आहे. आपला पुढचा वाण आहे फुले दुर्वा. हा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण आहे आणि तो काही विशिष्ट प्रकारच्या जमिनीसाठी एकदम उत्तम मानला जातो. हा वाण आंबाच्या अगदी विरुद्ध परिस्थितीसाठी बनवलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे भारी जमीन आहे आणि पाण्याची अजिबात चिंता नाहीये त्यांच्यासाठी फुले दुर्वा एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. हा तयार व्हायला थोडे जास्त दिवस घेतो, पण याचा फुटवा इतका चांगला आहे की उत्पादनात चांगली वाढ मिळते. आता आपण बोलूया फुले संगमबद्दल. हा सुद्धा राहुरी विद्यापीठाचाच एक स्टार परफॉर्मर आहे, जो त्याच्या विक्रमी उत्पादन क्षमतेसाठी ओळखला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला काही खास गोष्टींची गरज असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फुले संगम म्हणजे जास्त खर्च आणि जास्त उत्पन्नवाला वाण. ज्यांच्याकडे सिंचनाची पक्की सोय आहे आणि जे बेड पद्धतीने लागवड करण्याचं व्यवस्थापन करू शकतात त्यांना हा वाण एकरी तब्बल 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो. आता या नवीन वाणांच्या गर्दीत 2 असे वाण आहेत जे आजही आपली जागा टिकवून आहेत. एक म्हणजे सर्वांचा विश्वासू जुना JS 335 आणि दुसरा म्हणजे आधुनिक शेतीसाठी तयार केलेला सई 888. JS 355 हा तो वाण आहे ज्यावर शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण तो कोणत्याही जमिनीत आणि कमी जास्त पावसातही तग धरतो. तर दुसरीकडे ज्यांना मोठ्या क्षेत्रावर हार्वेस्टरने काढणी करायची आहे त्यांच्यासाठी सई 888 सर्वोत्तम आहे, कारण याचं खोड एकदम मजबूत असतं आणि ते मशीनसमोर लोळत नाही. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. चला आता या सगळ्या वाणांची एकाच ठिकाणी तुलना करूया, म्हणजे निवड करणं अगदी सोपं होऊन जाईल. हे बघा, या टेबलमध्ये सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. जर कमी पाऊस आणि हलकी जमीन असेल तर आंबा किंवा JS 335 हे उत्तम पर्याय आहेत. भारी जमीन आणि पाण्याची चांगली सोय असेल तर दुर्वा चांगला आहे. आणि जर विक्रमी उत्पन्न काढायचं असेल आणि सिंचनाची पक्की सोय असेल तर संगमचा विचार नक्की करा. तर मग या सगळ्या माहितीवरून आपल्या स्वतःच्या शेतासाठी योग्य निवड कशी करायची? चला आता अंतिम निर्णयाकडे जाऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी एकच सर्वोत्तम वाण नसतो. खरा सर्वोत्तम वाण तोच जो आपल्या शेताच्या मातीला आणि पाण्याच्या उपलब्धतेला अगदी परफेक्ट सूट होतो. तुमची जमीन हलकी आहे का? मग कमी दिवसांचे PDKV आंबा किंवा JS 335 निवडा. जमीन भारी आहे आणि पाण्याची सोय आहे, मग फुले दुर्वा किंवा फुले संगम तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवून देतील. तर मग आपल्या शेताचा पूर्ण नियोजन करून
या हंगामासाठी आपण कोणता वाण निवडणार आहात? या माहितीच्या आधारे नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या, कारण एक योग्य वाणाची निवडच आपल्या भरघोस उत्पन्नाचा मजबूत पाया रचेल.